लोणार तालुक्यातील वझरागाव इथं अंगणवाडी स्वतःसाठी स्वतंत्र इमारत नसल्यानं गावातील जुन्या धर्मशाळेतच अंगणवाडी भरवली जाते। मात्र अनेक वर्ष जुन्या असलेल्या या धर्मशाळेची अवस्था अत्यंत खराब झाली। पावसाळ्यात छतामधून पाणी गळत असल्यानं चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। इमारतीच्या भिंतींना तडे गेलेत, ती कधीही धोकादायक ठरू शकते अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। त्यामुळे पालकांमध्ये देखील चिंता वाढली। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन अंगणवाडी इमारतीस मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। नवीन इमारतीला मंजुरी मिळेपर्यंत सध्याच्या धर्मशाळेची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावं अशी मागणी देखील ग्रामपंचायतीने केली आहे। लहान बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्यानं प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी अशी अपेक्षा ग्रामस्थ आणि पालकांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, सध्या आपण आहोत लोणार तालुक्यातील वझर आगाव या ठिकाणी आणि या ठिकाणी आहोत आपण या गावातील अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये आणि या ठिकाणी या अंगणवाडीची दयनीय अवस्था या ठिकाणी आपण न्यूज मराठी 24/7 च्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचतोय। आपण बघू शकता भिंती पडायला आलेल्या आहेत, अक्षरशः या ठिकाणी टीन आहे ते टीनना छिद्र पडलेले आहेत। हा झाला बाह्य रंग। ही आहे अंगणवाडी क्रमांक 1 मधील अंतस्थिती। म्हणजे या ठिकाणी बघू शकता आपण किती सुंदर अशा प्रकारचा सूर्यप्रकाश या ठिकाणी येतोय। या ठिकाणी हे टीन पूर्णपणे यांना छिद्र पडलेले आहे। या ठिकाणी सर्व पोषण आहार ठेवण्याचं सर्व साहित्य आहे। या ठिकाणी किती अस्तव्यस्त म्हणजे किती अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागतोय। सोबत या ठिकाणी या अंगणवाडी ताई आहेत, त्यांच्याकडून आपण या अंगणवाडीची परिस्थिती कशी आहे याबद्दल जाणून घेणार आहोत। आपण ज्या ठिकाणी मुलांना शिकवता हे होता, या ठिकाणी आम्ही आता परिस्थिती पाहिली, याबद्दल काय सांगाल? पावसाळ्या दिवसात आमची खूपच परेशानी होती। ग्रामपंचायतमध्ये आम्ही वारंवार माहिती दिलेली आहे, त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, तरी त्यांनी इथं मुलांना बसण्यासाठी चांगली योग्य जागा पण नाही, मुलं बसत नाही। पालक लोकही सुद्धा ओला असल्यामुळे अंगणवाडीत पाठवत नाही। अतिशय भयान वास्तव या ठिकाणी अंगणवाडी ताईंनी सांगितले की आम्ही ग्रामपंचायतला वारंवार विनंती केली, प्रशासनाला विनंती केली की आम्हाला या ठिकाणी हे बांधकाम करून द्या, नवीन इमारत बांधून द्या। कारण त्यांचं म्हणणं की या ठिकाणी या पावसामुळे पालक या ठिकाणी आपल्या मुलांना अंगणवाडीमध्ये पाठवायला तयार नाहीत। आपल्या सोबत आहेत वझरा गावचे सरपंच संतोष साळवे, त्यांच्याकडून आपण त्यांनी या अंगणवाडी संदर्भात प्रशासनाकडे कशा पद्धतीने पाठपुरावा केलाय याबद्दल जाणून घेणार आहोत। आम्ही कार्यकारी मुख्य अधिकारी सीओ साहेब यांच्याकडे वारंवार पत्राद्वारे मागणी केलेली आहे की वझर आगाव येथे एक नवीन अंगणवाडी इमारत मंजूर करण्यात यावं, अशी बऱ्याच वेळेस 2 वर्षापासून सतत मागणी सुरू आहे। पण आत्तापर्यंत आम्हाला शासनाकडून कुठलीच इमारतीचा मंजुरात अजून भेटलेली नाही। शासनाला आमची एक विनंती आहे की वझर आगावसाठी एक नवीन अंगणवाडीसाठी नवीन इमारत मंजूर करून द्यावा, अशी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे। शासनाकडून याच्या अगोदर तुम्ही जो पाठपुरावा केला त्याचं काही उत्तर आलेलं आहे का? नाही, कुठलंच उत्तर नाही। माझ्याकडे सर्व पत्रांच्या त्यांच्या रिसिव्ड आहेत। फक्त एवढंच सांगतात की ह्या वेळेस देऊ, दुसऱ्या DPTC मध्ये देऊ, पण आतापर्यंत कुठलाही निर्णय आमच्या मार्गी लागलेला नाही। आपल्यासोबत आहेत येथीलच माजी सरपंच रामेश्वरागाव, त्यांच्याकडून आपण या अंगणवाडी संदर्भात त्यांनी केलेला पाठपुरावा आणि आणखी काही गोष्टी यामध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गेल्या मागील 5 ते 6 वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी अंगणवाडी व्हावं अशी मागणी शासनाकडे वारंवार केलेली, परंतु अद्यापर्यंत अंगणवाडीच्या संदर्भात कुठलाही शासनाने निर्णय घेतलेला नाही। तात्काळ या ठिकाणी अंगणवाडीची दयनीय अवस्था असल्यामुळं एक अंगणवाडीची नवीन प्रशस्त अशी इमारत बांधून देण्यात यावी ही शासनाला विनंती। हा होता वझरा गाव येथील अंगणवाडी क्रमांक 1 मधील परिस्थितीचा आढावा। या ठिकाणी ज्या प्रतिक्रिया या ठिकाणी सरपंच अंगणवाडी ताई यांनी दिल्यात त्याबद्दल हे स्पष्ट होत आहे की या राज्यातील शिक्षण विभागाला झालंय काय, नेमकं त्यांच्या मनात काय। तिकडे पेपर फुटतात, भानगडी होतात आणि इकडे या मुलांचं भविष्य या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? यांच्या भविष्याला जबाबदार कोण? रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी वझर आगाव, बुलढाणा।
राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शेतीची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी बांधावरची शाळा हा उपक्रम विविध शाळांमध्ये राबवण्यात येतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हळवल क्रमांक 2 इथं हा उपक्रम उत्साहात पार पडलाय। विद्यार्थ्यांना शेतीचं महत्त्व आणि बळीराजाचे कष्ट प्रत्यक्ष अनुभवता यावेत या उद्देशानं जिल्हा परिषद शाळा हळवल क्रमांक 2च्या वतीनं बांधावरची शाळा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांना शेतात नेऊन भाताचे तरवे काढणे, लावणी करणं, शेतातील विविध कामांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली। चिमुकल्यांनी उत्साहानं धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान हे गीत गात भाताची लावणी केली। तसंच बळीराजाप्रमाणे शेताच्या बांधावर बसून न्याहारीचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीविषयी आत्मीयता निर्माण होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला। नाशिकच्या बहुचर्चित बनावट शालार्थ ओळखपत्र प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। मुख्य संशयित प्रशांत वाडिले याला धुळ्यातून अटक केली आहे। या कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। आणखी काही संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणात आतापर्यंत धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील 894 शिक्षक तसंच 3 उपसंचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। तक्रारदारांच्या माहितीनुसार काही शाळांच्या नोंदी आणि शालार्थ ओळखपत्रांबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। संस्था चालकांसह अन्य संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता आहे। आज जी कारवाई झालेली आहे बनावट आयडी शालार्थ आयडी प्रकरणाच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी मी SIT चौकशीची मागणी केलेली होती। त्या अनुषंगाने आताच मागच्या वर्षी ज्या प्रकरणाची SIT चौकशी लागली त्या अनुषंगाने आतापर्यंत पूर्ण धुळे आणि जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये 894 शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। पुन्हा 3 उपसंचालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही संस्था चालक आहेत की ते रडारवरती होते। त्याची सुरुवात ही आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे। त्याची सुरुवात आज ही आपल्या धुळ्यापासून झालेली आहे आणि त्यात पहिला जो मेन पैदा होता तर त्याचं नाव म्हणजे प्रशांत वाडिले। या प्रशांत वाडिलेच्या तब्बल 65 शाळा, या 65 शाळांपैकी 62 शाळा त्याच्या फक्त बॅगेत त्याच्या होत्या आणि 2च शाळा त्याच्या आपलं ऑन रेकॉर्ड, एक शाळा त्याची शिंदखेड्याला आहे, एक शाळा त्याची साक्रीला आहे। या 2 शाळांच्या व्यतिरिक्त त्याच्या कुठलीही शाळा त्याची नाही। असे मोरके जे आहेत, असे एजंट जे आहेत बनावट पद्धतीने काम करणारे, तर यांच्या संदर्भामध्ये आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने जे पाऊल उचललेलं आहे त्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं, रामदास शेळके साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि असा सिंघम, ओरिजिनल सिंघम डॅशिंग अधिकारी हा असा त्याने जे कार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद। कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्यांच्या हातात थेट पैसे पोहोचण्यासाठी धान बोनसचा निर्णय घेणं गरजेचं आहे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। सरकारनं जाहीर केलेली 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी आणि सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणारा लाभ हा महत्त्वाचा निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलंय। धान हे पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेलं पीक आहे। धान उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळत असल्याचं मुनगंटीवार यांनी नमूद केलंय। त्यामुळे धान बोनस गांभीर्याने विचार करावा अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली। तसंच बोगस बियाणांच्या प्रकरणात कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना जलद न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलंय। सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांसोबत आपल्या मंत्रिमंडळात 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली। 56 लक्ष शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार। याच्या अटीच्या बाबतीत काही आमदार महोदयांच्या मागण्या होत्या, आमच्या सर्वांच्याच मागण्या होत्या, आग्रह होता। याच्या अटीमध्ये काही बदल करून याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व मंत्रिमंडळातील या सर्वांचंच अभिनंदन की शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी एक मोठा निर्णय व व्याप्ती वाढवत आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा व्यापक विचार हा सरकारच्या वतीने करण्यात आला। संजय राऊत यांनी आज असा दावा केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीला जाईल आणि त्यांची जागा चंद्रशेखर बावनकुळे घेणार। त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देणे योग्य नाहीये। त्यांना या संदर्भात म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचं मात्र
विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे. मला वाटत नाही की आमचे केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल. रोहित पवारांनी वेगळा दावा केला. त्यांचं म्हणणं आहे की केंद्रातला जो मंत्री आहे महाराष्ट्रातला त्यांना महाराष्ट्रात आणलं मी आपल्याला तेच सांगतोय की राज्यामध्ये कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने असे वक्तव्य केले जातात. कर्जमाफीतील जाचक अटी मागे घेण्याच्या निर्णयाचं स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचे आभार मानले. या निर्णयामुळे सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रखडलेले पैसे, बोनसची रक्कम आणि वीज प्रश्नासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनानंतर सरकारनं मागण्यांची दखल घेतल्याचं सांगत रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या आंदोलनाला यश मिळत असल्याचं म्हटलंय. कर्जमाफीची अंमलबजावणी वेळेत झाली नाही किंवा आवश्यक बदल झाले नाहीत तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पुण्यात आंदोलन करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. अमरावतीच्या बडनेऱ्यात 67 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणापूर्वीच राजकीय वातावरण तापलंय. उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून श्रेयवादाचा वाद समोर आलाय. आमदार रवी राणा यांनी प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे आणि भाजपचे विधान परिषद आमदार प्रवीण पोटे पाटील यांची नावं नसल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. तर मध्य रेल्वेच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव समाविष्ट आहे. वरिष्ठ लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलून संपूर्ण श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रवी राणांवर करण्यात येतोय. निमंत्रण पत्रिकेतील या बदलामुळे लोकार्पणापूर्वीच बडनेऱ्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांना जोर आलाय.